नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आत्ता मी रात्रीचा स्वयंपाक चालू आहे. ते एकदम साधी आणि एकदम म्हणजे पचायला हलकी रात्रीची अशी जेवणाची तयारी चालू आहे. तर त्यासाठी मी तिखट वरण करून घेणार आहे. ज्वारीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहे. तर आपण वरणासाठी हे एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे. नंतर हे आल्या लसणाचे थोडंसं ठेचून घेतलेलं आहे, पेस्ट केली. कोथिंबीर आहे, हे कढीपत्ता आहे आणि कांदा कापून घेतलेला आहे. आणि इकडे मी तुरीचं वरण लावलं होतं, 1 वाटी 3 शिट्ट्या करून घेतलेला आहे. आणि हे डाळ अशा पद्धतीनेही शिजवून घेतली. जास्त म्हणजे गाळ केलेली नाही, तर थोडीशी अशी डाळ दिसण्यासारखीच केलेली आहे. तर ही थोडीशी हटून घेते चमच्यानेच. जास्त पिठासारखं पण नाही करायचं, वरणाला चव नाही लागत, त्याच्यामुळं असंच थोडीशी ठेवायची. तो फोडणी देऊन घेऊ आपण. तिखट वरण करायचं आहे. तर पातेलं गरम करायला ठेवलं होतं. 2 चमचे तेल टाकून घेते. तर तेल गरम करायला ठेवलंय. तेल छान गरम झाले. मोहरी टाकते. याच्यानंतर जिरे टाकायचे तितकेच, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी. नंतर हे आलं लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे, ते टाकते. अशा पद्धतीनं वरण करून बघा, एकदम मस्त लागतं. नेहमीच्या वरणापेक्षा जरा वेगळी चव. तर आपल्याला हा लसूण जरा गुलाबी कलरवर परतून घ्यायचा आहे. तर आल्या लसणाचा कलर चेंज झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा पण आपल्याला 2 मिनिट तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. आणि हिंग थोडंसं टाकणार आहे, चिमूटभर. अगोदर हिंग टाकल्यानंतर जळतं, त्याच्यामुळे कांदा टाकल्यानंतर टाकायचं कोणत्याही भाजीमध्ये हिंग. आणि कढीपत्ता पण कांद्याच्या नंतरच टाकायचा, म्हणजे कढीपत्ताही करपत नाही. आणि 2 मिनिट चांगलं कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघा, आता कांद्याचा कलर चांगला बदललेला आहे. तर आता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. तिखटनुसार टाका. माझी मिरची तिखट आहे, त्याच्यामुळं थोडंसंच टाकते, अर्धा चमचा. छान मिक्स करून घ्यायचं याला. छान तिखट तेलामध्ये परतून घेतल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला. गावरान टोमॅटो वापरलेला आहे. आणि टोमॅटो पण चांगलं नरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. अर्धा चमचा मीठ टाकते, म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जातात. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे, अर्धी. कोथिंबीरमुळे छान एकदम चव छान येते याला, आणि वास पण छान येतो. तर हे आपले टोमॅटो पण आता नरम झालेले आहेत बघा. जरा थोडेसे कच्चे असल्यामुळे वेळ लागतो याला, पण झालेला आहे आता. तर आपण आता याच्यामध्ये वरण टाकून घेणार आहे. शिजवलेली जी आपण तुरीची डाळ आहे, फक्त तुरीची डाळ घेतलेली आहे मी, दुसरी कोणतीच डाळ नाही घेतलेली. तुम्ही असं पण खाऊ शकता जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर. पण मी आता भाकरी करणार आहे, आणि आपल्याला भाकरी ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खायचं आहे, त्याच्यामुळे मी पातळ करणार आहे. तर इकडं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी सोडून घ्यायचं याच्यामध्ये, लागेल तेवढं. तर हे अशा प्रकारे हे आपलं वरण झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला एकदम खळखळून एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर बघा, वरणाला छान आपली उकळी आलेली आहे. मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे, एकदम छान. तर यावेळेला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची.
आणि गॅस बंद करून आता भाकरी करून घेते लगेच. तुम्हाला दाखवते भाकरी पण करते वेळेस. ते भाकरीसाठी आता तवा ठेवलेला आहे, भाकरी करून घेते. तर हे पीठ चाळून घेते. तर ज्वारीची भाकरीमध्ये थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान एकदम एकजीव पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे भाकरी फुगते पण छान आणि लागते पण खमंग, पापडा वगैरे छान येतो त्याला. तर असं थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त पाणी टाकायचं नाही. एकजीव एकदम मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं हाताने पाणी सोडून. तर आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घेऊन आपण त्याचा गोळा बनवणार आहे. कारण हे 2-3 भाकरीचं पीठ आहे, हे आपण बाजूला ठेवून देऊ. तर अशा प्रकारे आपण एकदम पातळ भाकरी थापून घेणार आहे. मी भाकरी मोठ्याच करत असते, बारीक काही आवडत नाहीत मला, त्याच्यामुळे पातळ एकदम छान तवा भरून भाकरी करते मी. तुम्ही कशा करत असाल, छोट्या करत असाल तरी पण चालतंय, पण नक्की अशी एकदा तुम्ही मेनू करून बघा. ही आपली भाकरी एकदम पातळ लाटून झालेली आहे. पाणी लावून घेऊ आपण याला. आणि जोपर्यंत पाणी सुकत नाही वरचं, तोपर्यंत भाकरी कधीच उलटायची नाही. पूर्ण पाणी सुकल्यानंतर उलटली भाकरी तर मग पापड छान येतो. त्याच्यामुळं पाणी चांगलं सुकू द्यायचं. पलटून आपण दुसऱ्या बाजूनं टाकू. ते भाकरी आपण पलटून टाकलेली आहे. बघा छान फुगणं चालू आहे भाकरीचं. किती एकदम टम फुगलेली आहे. छान असं गोल फिरवून एकदम चांगली शेकून घ्यायची आहे आपल्याला. ती आपली शेकून झालेली आहे आणि ही दुसरी तयार केलेली आहे ताटात. पाणी लावून घेते. छान आता तवा पण गरम झालेला आहे. पहिल्या भाकरीच्या वेळेस एवढा गरम झालेला नव्हता तवा, पण आता चांगला गरम झालेला आहे. तरी पण पहिली पण छान झाली भाकरी. तर बघू आता ही दुसरी पण. हे पूर्ण आपलं पाणी सुकलेलं आहे. ही दुसरी बाजू. ते भाकरी बघा आपली किती छान शेकलेली आहे. तवा गरम छान झाल्यानंतर भाकरी पण चांगली शेकते. तर आता आपण दुसऱ्या बाजूनं घेऊ. बघा ही पण भाकरी आपली छान टम फुगणं चालू झालेलं आहे. एकदम मस्त गरमागरम तिखट वरण, ठेचा आणि ज्वारीची भाकरी. दुसरं काही लागतच नाही. तर हे छान शेकून घ्यायची आणि अशी फुगलेली भाकरी फुटायची शक्यता असते. मग नंतर वाफ वगैरे हाताला लागते, त्याच्यामुळं पोळण्याची शक्यता असते. तर थोडंसं केअरफुली जरा करायचं हे. तर बघा किती सुंदर झालेली आहे भाकरी. तर अशाच पद्धतीनं आता मी सगळ्या भाकरी करून घेते. ते आपल्या 3 भाकरी आणि ही छोटीशी आता छोटीशी भाकरी झालेली आहे मस्त. हे अशा प्रकारे. तर आपण आता ठेचा करून घेणार आहे. याच गरम तव्यावर टाकून घेते मिरच्या. तर हा ठेचा मी थोडासा वेगळ्या पद्धतीनं करणार आहे.
तर हे शेंगदाणे टाकून घेते अगोदर. एकदम कमी गॅसवर गरम तवा आहे, एकदम छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता लगेच आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची पण आहे, त्याचे तुकडे करून टाकणार आहे, म्हणजे ही मिरची उडणार नाही, त्याच्यामुळे 2-2 तुकडे करते याचे. तर ही मिरची टाकून घेतली. हिला पण आपल्याला छान एकदम तेल टाकायच्या अगोदरच चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे आणि नंतर आपण तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर बघा लगेच भाजायला चालू आहे, गरम तवा आहे त्याच्यामुळे. तेल टाकून घेतलं. बापरे, खूप तिखट मिरची आहे वाटतं, खूप तिखट भाजली तो. आता तिखट मिरची असल्यामुळे जरा जास्त हिला भाजून घ्यायची. बघा छान भाजलेली आहे, एकदम मस्त. तुम्हाला जवळून दाखवते. याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे गावरान, तो पण टाकून घेते आणि त्यालाही चांगलं भाजू द्यायचं आहे आपल्याला. तर आता हे टोमॅटो तळण्यासाठी आणखी आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. मस्त एकदम बेक होणार आहे. ते लसूण आहे एक गड्डी सोलून घेतलेला, तो पण टाकायचा. त्याला पण चांगलं परतून द्यायचं आहे आपल्याला तेलावर. तर मस्त एकदम खमंग आपलं हे ठेचा मिरची एकदम चांगलं हे झालेलं आहे भाजून. तर गॅस बंद करते आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याला तव्यामध्येच वाटणार आहे. तर मीठ टाकून घेते थोडंसं चवीनुसार, अर्धा चमचा मीठ टाकते. तर तव्यामध्येच आपण आता वाटून घेतो. तर वाटून घेते ठेचा. तर हे अशा पद्धतीने आपला मस्त एकदम झणझणीत ठेचा झालेला आहे तयार. त्याला काढून घेते वाटीमध्ये आणि तुम्हाला ताट करून दाखवते. हे अशा प्रकारे आपलं हे संध्याकाळचा आपला मेनू तयार झालेला आहे. एकदम साधा सोपा आणि एकदम असा पौष्टिक, रात्री पचायला हलका असणारं असं हे ज्वारीची भाकरी. मस्त एकदम पापुडा आलेला एकदम. नंतर वरण, कांदा, दही आहे, ठेचा आणि थोडासा भात लावला होता. तर हे अशा प्रकारे आपलं जेवण तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरायला लागलात तर प्लीज माझं व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. थँक्यू.